न्यूज सदैव आपल्यासोबत। मुंबईत राहणाऱ्या साजन वाघेला यांना आमच्या जवळच्या व्यक्तीला खोदकामामध्ये सोन्याचे नाणे सापडले आहे, ते तुला 5 लाखामध्ये 2 किलो सोने देतो असं एका व्यक्तीने सांगितलं। कमी किमतीमध्ये सोने देतो असं सांगून कृष्णा आणि नंदू यांनी मेहकर इथे त्यांना बोलावलं। दरम्यान 6 सप्टेंबर रोजी साजन वाघेला हे मेहकर इथे 5 लाख रुपये घेऊन आले असता कृष्णा आणि नंदू तसेच 7 ते 8 इसमांनी साजन वाघेला यांना काठीने मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 5,20,000 रुपयांचा ऐवज घेऊन ते स्कॉर्पिओ गाडीने डोनगावकडे त्यांनी पलायन केलं। या संदर्भात साजन वाघेला यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलीसमध्ये कृष्णा आणि नंदू तसेच 7 ते 8 इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात तत्काळ नाकाबंदी करण्यात आली। आयपीएस सुहेल शर्मा यांच्यासह ठाणेदार एमडी राठोड तसेच पोलीस पथक हे घटनास्थळी रवाना झाले। एक स्कॉर्पिओ गाडी न थांबता मालेगावकडे गेली, तेव्हा मालेगावचे पोलीस निरीक्षक मिर्झा यांना सदर घटनेची माहिती दिली असता मालेगाव येथे पोलिसांनी नाकाबंदी करून MH29 AD 3467 या क्रमांकाची गाडी आणि वाहन चालक आरोपी देवानंद देवराव जिरे यास ताब्यात घेण्यात आलं। मेहकर आणि मालेगावच्या पोलिसांनी ग्राम पिंपळगाव येथे सापळा रचून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 लाख रुपये जप्त करण्यात आले। या प्रकरणात देवानंद देवराव जिरे आणि मुख्य आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार या 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम 1,18,000 रुपये, फिर्यादीचा मोबाईल, स्कॉर्पिओ गाडी, आरोपीचे 3 मोबाईल असा एकूण 6,27,000चा ऐवज जप्त करण्यात आला। पोलीस स्टेशन मेहकर येथे काल जो दरोड्याचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे, यातील फिर्यादी श्री वाघेला यांना कमी पैशामध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं उपलब्ध करून देतो अशा प्रकारची एक भूलथाप देऊन आणि आमिष दाखवून 2 किलो सोनं एक 10 लाखामध्ये विकतो किंवा 5 लाखामध्ये विकतो अशी एक अफवा पसरवून आणि अशा प्रकारची खोटी माहिती देऊन त्यांना लुबाडण्याच्या हेतूने पुण्याहून मेहकरपर्यंत आणलं आणि यातील आरोपितांनी संगनमताने यांच्याकडून 5 लाख रुपयाची कॅश पळवून नेण्यामध्ये ते यशस्वी झाले। यातील चोरी केलेल्या 5 लाख रुपयापैकी 2 आरोपी आपण अटक करून 1 लाख रुपयाची कॅश आपण जप्त केलेली आहे आणि याच्यात बुलढाणा पोलीस दल, वाशिम पोलीस दल, अकोला पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय पद्धतीने भाग घेऊन फक्त 24 तासाच्या आत यातील आरोपी अटक करण्यामध्ये यश प्राप्त केले। मेहकरहून संतोष मलोसे यांची रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।